हॅलो, हाय, नमस्कार. मी नंदिनी तुमचं माझ्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा, आजच्या व्हिडिओची सुरुवात अशी झालेली आहे. तर माझा होता आज उपवास, तर मी त्यासाठी बनवला होता भगर. तर एवढा सगळा मी काय खाणार नाही, कारण आमच्या इथं 2-3 कार्टून आहेत, त्यांना पण लागतो खायला. उपवास कुणाचाही असो, फराळाचं प्रत्येकाला लागतं खायला. तुमच्याही घरात असं होतं का, नक्की सांगा. तर बघा, आज गुरुवार धरला होता मी, तर धरेन आता यापासून पुढे नक्कीच, कारण मला स्वामींचे पारायण करायचं आहे. तर त्यासाठी मी म्हणलं पारायण होईल तेव्हा होईल. आता सध्या माझ्याकडे पोती वगैरे नाही, मी मठात जाईल तेव्हा पोते घेऊन येईल. तर त्यासाठी अगोदर मी म्हणलं उपवास धरूया, तर उपवास धरले आणि ते करते फराळ. तर श्री करतो होमवर्क. तर शूट घ्यायला कोणी नव्हतं, तर श्री म्हणला मम्मा दे मी शूट घेतो. तर तो शूट घेतोय. मोबाईल थोडा हलेल वगैरे ॲडजस्ट करून घ्या. तर या तुम्ही पण नाश्ता करायला, फराळ करायला. तर माझं डेली रुटीन काय असतं बघा, दररोज नित्यनेमाचे आपलं सकाळचं काम वगैरे झालं, श्रीचे पप्पा जेवण वगैरे करून जातात कामावरती आणि मी आणि श्री दोघंच असतो घरी. मग एक्स्ट्राचा टाईम भरपूर असतो, त्याच्यामुळे ना मी एक्स्ट्राचं काम घेऊन बसते. काही गहू नीट करणं असो, कपाट व्यवस्थित नीट ठेवणं असो, काही असो. तर त्यातलंच आज एक मी काम करणार होते, ते म्हणजे कपाट आवरणार होते. तर बघा, मी असं छान पद्धतीनं माझं कपाट ऑर्गनाईज केलं, छान आवरून ठेवलं आहे. तर शूट घ्यायला कोणीच नव्हतं, जसं मी म्हणलं तसं. तर प्रत्येक गोष्टीला श्रीला घे म्हणलं तर तो काय घेत नाही. तर कपाट आवरतानाचं शूट घ्यायला कोणीच नव्हतं आणि इकून तिकून झालं कपाट आवरणं. तितक्यात आले श्रीचे पप्पा, कारण आज त्यांनी दुपारीच आले होते, त्यांनी सुट्टी घेतली होती. ऊन भरपूर होतं, कुणी नव्हतं, त्याच्यामुळे ते आले कामावरून आणि म्हणले की छान लिंब घेऊन आले होते त्यांनी आणि मला म्हटले की शरबत बनव. तर मी म्हणलं ठीक आहे, बनवते शरबत. तर मी कपाट वगैरे आवरलं. तर हे आहे यांचं कपाट बघा, किती अस्ताव्यस्त झालेलं आहे. त्यांना काही फरक पडत नाही आणि त्यांचे कपडे मोजकेच आहेत. मजाकमध्ये म्हणतात की माझ्याकडे कपडे नाहीत, काय नाहीत, पण त्यांना ना कपडे घ्यायला अजिबात आवडत नाही. अगोदरचे जेवढे कपडे आहेत तेवढे जोपर्यंत फाटत नाहीत तोपर्यंत ते नवीन कपडे काही त्यांनी घेत नाहीत. तुम्ही कितीही फोर्स करा, काहीही करा, ते कपडे नवीन घेतच नाहीत. मला कपड्यांची खूप आवड आहे, त्याच्यामुळे मी भरपूर कपडे घेत असते. तर सगळ्यात जास्त घरात कपडे माझेच आहेत, श्रीचे नाहीत, श्रीच्या पप्पाचेही नाहीत. तर आपण लेडीज असतोच तसं, आपल्याकडे जेवढ्या साड्या असतील ना तेवढ्या कमीच पडतात आणि नवीन व्हरायटी काय आली की आपल्याला घ्यावंसंच वाटतं, तो मोहच आवरत नाही. मीही त्यातलीच आहे. मला कपड्यांचं खूप प्रचंड असं वेड आहे, मी भरपूर कपडे घेते. तरी आता सध्या कमी केलेत, कारण मला सर्वजण ओरडतात. ओरडून सध्या मी कपडे घेणं खूप कमी केले. तर इथं बघा, त्यांनी लिंब आणले होते, तर मी शरबत बनवते. लिंबांचा मग काय रेट आला आहे काय माहीत, 5 रुपयाला एक एवढंसं लिंबू. आणि त्यातल्या त्याच्यात पाणी पण नव्हतं, रस पण नव्हता. 2 लिंब पिळले तरी पण आंबट नाही झालं. पण तसंच मी त्यांना दिलं शरबत बनवून, कारण ऊन भरपूर असतं आता सध्या उन्हाळ्याच्या वातावरणामध्ये. तुम्हीही असंच लिंबू शरबत पीत जा, किंवा साधं पाणी जरी असेल तरी ते व्यवस्थित भरपूर पीत जा. तर ऊन खूप पडते महाराष्ट्रात. तर आमच्या इकडे भरपूर ऊन आहे, तुमच्या इकडे आहे की नाही मला माहीत नाही असेल, पण इकडं आमच्या महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये भरपूर ऊन आहे. तर बघा, छान पद्धतीनं मी असं शरबत वगैरे बनवले आणि दिले ह्यांना. तर दोघांचे ग्लास मी समसमान भरले होते इथं. पण ह्या 2 कार्टुनांचं काय चाललं ते नक्की तुम्ही पुढे बघा. यांची तू मै चालूच असते. हे 2 कार्टून आहेत, तर यांना एकमेकांशिवाय करमतच नाही. तुझे माझं जमत नाही, तुझ्या वाचन करमत नाही, असं काम आहे. घेऊन जा रे. तुला पिऊन सांग मला कसं झालंय. मम्मीला सांग, मम्मीला पिऊन सांग. छान झालं की रे. हे ड्रामे बाज. तर बघा, यांचं शरबत वगैरे पिणं चालू आहे, नोकझोक चालूच असते. तर बाहेर बघा किती असं ऊन पडले प्रचंड, आणि आमच्या घरासमोर ना तर ऊन असतं, कारण सावली वगैरे काहीच नाही. तर शरबत पिणं झालं की यांना मुरमुरे खायचा मूड आला. तर आता उन्हाळा म्हणलं की चालूच राहते जेवण कमी, आणि छोटी मोठी भूक लागते आणि भरपूर पाणीच प्या वाटतं. तर श्री आणि श्रीचे पप्पा बघा मला मदत करता येते, ते छान कांदा कापून देतात. पण असा कांदा कोणी कापतं का, आणि असा कांदा आपण मुरमुऱ्याला टाकतो का, हे मला सांगा. तर बघा किती मोठे मोठे पीसेस केलेत यांनी. हे पाहिजे होतं रे, ते काढलं नाही का पण तुम्ही? काय पाहिजे होतं चांगलं. तुला म्हणलो मी जास्त जमणार बा, थांब तू ऐक नाच बी. काय कापली तेवढे मोठे मोठे टाकू मी कांदे याच्यामध्ये. याच्यात कशी कट करायची बारीक, तिथं करून घे की. करतो कशाला म्हणले मग. आम्हाला कापून घेतो म्हणजे आमच्या पुरते. आणि ती मुरमुरे कोणासाठी करायला मी.
बघा इथं फोडणीला कांदे मी कापायला सांगले होते, तर ह्याने काय केलेत, स्वतःसाठी खायला कांदे कापलेत. ते एवढे मोठे मोठे कापलेत. मला वाटलं मला मदत करायसाठी कापायलेत आणि फोडणीसाठी कापायलेत. तर काय मला शेवटी दुसरा कांदा कापून घ्यावा लागला आणि मुरमुरे बनवावं लागले. तरी माझा भाऊ आला होता तितक्यात. तर बघा मी मुरमुरे बनवले आणि मस्त त्यांना खायला दिले. सगळेजण एन्जॉय करत करत खात. तर बघा आमच्या इथं जे आहे जसं आहे त्याच्यात ॲडजस्ट केलं जातं. तर बघा इथं मी चमचे दिले नव्हते यांना खायला. हाताने कुणी हाताने खातं तर कुणी बघा असे कागदाचे चमचे बनवून खातं आहे. आम्ही पण लहानपणी असे मस्त कागदाचे चमचे बनवून मुरमुरे खायचो. तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.